तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा रावेर मधला उमेदवार ठरलेला आहे। रवींद्र भैया पाटलांना रावेर मधून तिकीट मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आज संध्याकाळपर्यंतच रवींद्र पाटलांची उमेदवारी ही जाहीर केली जाईल अशी सूत्रांची माहिती आहे। रवींद्र भैया पाटील शरद पवार गटाचे जळगावचे जिल्हाध्यक्ष आहेत। तर रावेर लोकसभा मतदारसंघात पवार गटाची आज पुण्यात अंतिम बैठक होणार होती। या बैठकीला रोहिणी खडसे आणि रावेर मधल्या पदाधिकारी हे देखील उपस्थित राहणार होते आणि आज संध्याकाळपर्यंतच रावेरचे उमेदवार रवींद्र पाटलांची उमेदवारी घोषित होण्याची देखील शक्यता आहे। सूत्रांकडून माहिती मिळते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा रावेर मधला उमेदवार ठरलेला आहे आणि रावेर मध्ये आता रक्षा खडसे विरुद्ध रवींद्र भैया पाटील अशी लढत होऊ शकते। एकीकडे एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित झालाय। रोहिणी खडसेंनी मात्र शरद पवार गटासोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय। रक्षा खडसे या रावेरच्या मैदानात आधीच उतरलेले आहेत, त्यांचा प्रचार देखील सुरू झालाय आणि आता शरद पवार गटाकडून रवींद्र भैया पाटलांना रावेर मधून तिकीट मिळत आहे। रावेर मधून ही सगळ्यात मोठी बातमी। शरद पवार गटाचा रावेर मधला उमेदवार ठरलेला आहे। रवींद्र भैया पाटील शरद पवार गटाचे जळगावचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना आता रावेर मधनं उमेदवारी देण्यात येणार आहे, सूत्रांची ही माहिती आहे। आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहे। अक्षय, कधीपर्यंत उमेदवारी जाहीर होईल, काय अंदाज? मनश्री, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडनं रावेर या लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार कोण असणार या संदर्भात चाचपणी सुरू होती। उद्योजक श्रीराम पाटील आणि विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले रवींद्र भैया पाटील यांच्या नावाची जी आहे ती जोरदार चर्चा होती, परंतु श्रीराम पाटील हे एक उद्योजक आहेत आणि ते पक्षामध्ये अजून देखील नाही आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सोबत होती, कारण की त्यांच्या नावाची दुय्यम चर्चा होती। परंतु रवींद्र भैया पाटील हे अडचणीच्या काळात देखील शरद पवार यांच्या बाजूने उभे राहिले आणि त्यांनी शरद पवारांची बाजू जी आहे ती भक्कमपणे सांभाळलेली होती। त्यामुळे रवींद्र भैया पाटील यांची रावेर या लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून वर्णी लागण्याची शक्यता जी आहे ती दाट मानली जाते। या सगळ्या संदर्भाची नावाची घोषणा जी आहे ती गुढीपाडव्याच्या निमित्ताने किंवा त्याच्या पुढच्या दिवशी अर्थात या 1-2 दिवसात लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे रवींद्र भैया पाटील यांचं नाव जे आहे ते रावेर लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात नाव निश्चित झाल्याची जी माहिती आहे ती सूत्रांच्या हवाल्याने कळते। परंतु रवींद्र भैया पाटील हे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये रक्षा खडसे यांना कितपत लढा देऊ शकतात आणि कितपत टफ देऊ शकतात ती संपूर्ण फाईट हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।